चला बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आर-टी-आय बघणार आहोत आणि एक अजून सेपरेट व्हिडिओ करेल मी त्याच्यामध्ये आर-टी-एस करेल. तर काय आहे, हे ना सगळ्यात सोपी सेक्शन आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ केला ना, त्याच्यानंतर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. कसं आहे 3 मार्काला येतो. म्हणजे पूर्ण जे ॲक्ट आहे ना, एम-पी-एस-सीच्या मुख्य परीक्षेमध्ये म्हणजे बीची असो किंवा सीची दोघांमध्ये 3-3 मार्काला येतात. म्हणजे 3 क्वेश्चन विचारतात. मार्क 6 असते, 3 क्वेश्चन विचारतात. तर एक असते आर-टी-आय आणि एक असते आर-टी-एस. आर-टी-एसवर 1 क्वेश्चन येतो, आर-टी-आयवर 2 क्वेश्चन येतो. तर याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, हे पी-डी-एफ आहे. ही पी-डी-एफमधून म्हणजे ही नोट्सची पी-डी-एफ आहे. याच्यामधूनच मी प्रिपेअर करत असतो. तर याच्यामध्ये मी पूर्ण पी-वाय-क्यू ॲड केलेले आहे. म्हणजे जेवढे 250 पी-वाय-क्यू विचारले आहे ना आर-टी-आयवर, ते पूर्ण पी-वाय-क्यू याच्यामध्ये म्हणजे ॲड केलेले आहे किंवा ते नोट्समध्ये ऑलरेडी होते. तर जेवढे पण बिट्स आहे मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे याच्यामध्ये याच्यानंतर तुम्हाला पी-वाय-क्यू करण्याची गरज आहे ना कोणता व्हिडिओ करण्याची गरज आहे. मी पण याच्यामधून प्रिपेअर करणार आहे. ठीक आहे. तर कसं आहे माझी पण एक रिव्हिजन होऊन जाईल आणि तुमची पण होऊन जाईल. तुमचा याचा असा फायदा आहे का मला 250 पी-वाय-क्यू पाठ आहे. तर जेवढी पी-वाय-क्यू विचारले मी सगळं तुम्हाला सांगणार आहे इथं. आणि हा व्हिडिओ वन स्टॉप सोल्युशन आहे आर-टी-आयसाठी. बघा मी कोणता टीचर नाही आहे किंवा काही नाही आहे. फक्त एक मेंटर म्हणून किंवा म्हणजे मी सीनियर म्हणजे मी 2-3 परीक्षा दिल्या त्याचा फायदा तुम्हाला करून देण्याचा प्रयत्न करतो. आणि तसं एक म्हणजे तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट असावा म्हणून सांगतो मी. गट क ची मुख्य आणि गट ब ची मुख्य जे लास्ट झाली 2024 ची गट क ची आणि गट ब ची आता जी 26 मध्ये झाली. ते दोघी मुख्य परीक्षेमध्ये मला म्हणजे आउट ऑफ मार्क आहे. फक्त कसं गट ब मध्ये एक प्रश्न हॅश झाला होता. तसा तो माझा बरोबर होता, पण माहीत नाही मला काहून हॅश केला त्याईनं. तर मला आउट ऑफ मार्क आहे. तर म्हणजे समजू शकता तुम्ही की बाबा माझा बऱ्यापैकी अभ्यास आहे आणि तसंही हा सेक्शन सोपी आहे. असं नाही का मला येऊ राहिले मी कोणचा एक्सपर्ट आहे. कसं आहे सोपी सेक्शन आहे. फक्त एवढा व्हिडिओ करा तुमचा फायदा होईल. ठीक आहे डायरेक्ट सुरू करू. जास्त टाईमपास नका करू. म्हणजे टाईमपास आपण करणार नाही. हं. बघा आणि दुसरं म्हणजे ठीक आहे डायरेक्ट सुरू करू द्या. कायदा कधीचा 2005 चा आहे तुम्हाला माहीत आहे? ठीक आहे. तर म्हणजे पहिलीच बीट अशी आहे का बुवा 2000 म्हणजे जे आपल्या राइट टू इन्फॉर्मेशन आहे ते कोणत्या कलमानुसार आपल्याला राइट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट म्हणजे राइट टू इन्फॉर्मेशन हा अधिकार भेटतो. तर 19(1) नुसार आपल्याला राइट टू इन्फॉर्मेशनचा म्हणजे राइट टू इन्फॉर्मेशनचा अधिकार भेटतो. राइट म्हणजे आपलं राइट टू इन्फॉर्मेशन फंडामेंटल राइट आहे का? तर आहे. तर कोणत्या ॲक्टनुसार आहे असं विचारलं होतं. तर 19(1) पूर्ण लक्षात ठेवा. एक कलम 21 मध्ये पण उल्लेख आहे, पण जर विचारलं का बा कोणत्या कलमानुसार आपल्याला भेटते, तर 19(1) नुसार भेटते. मेन्शन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं लिहिलेच आहे, का हा पण संविधानिक अधिकार नाही, वैधानिक अधिकार आहे. बघा सेकंड पॉइंट. हा वैधानिक अधिकार आहे, संविधानिक अधिकार नाही. कारण संविधानामध्ये नमूद नाही आहे, म्हणजे याचा प्रत्यक्ष नमूद नाही आहे का बुवा म्हणजे माहितीचा अधिकार हा फंडामेंटल राइट आहे म्हणून. असं प्रत्यक्ष नमूद नाही, त्यामुळे याला आपण संविधानिक अधिकार म्हणता नाही येत. काऊन का इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्टनं जो निर्णय दिलाय त्यानुसार लागलेला आहे. ते निर्णय पण बघणार आहे आपण समोर जाऊन, कोणते आहेत. ठीक आहे. बघा आणि सगळ्यात पहिले आर-टी-आयसाठी प्रयत्न कोणी केला होता? तर राजस्थानमधल्या अरुणा रॉय होत्या. अरुणा रॉय यांची एक संघटना होती, मजदूर किसान शक्ती संघटना. राजस्थानमधील अरुणा रॉय. बघा हे पूर्ण सगळं पी-वाय-क्यू आहे. म्हणजे अरुणा रॉय कुठच्या होत्या? राजस्थानमधल्या होत्या. कोणती संघटना होती? तर मजदूर किसान शक्ती संघटना. बघा त्यांना मजदूर किसान इथपर्यंत बरोबर दिलं होतं, समोर चुकवलं होतं. तर शक्ती संघटना आहे. मजदूर किसान शक्ती संघटना. बरोबर पहा थर्ड पॉइंट. आणि महाराष्ट्रामध्ये अण्णा हजारे आपल्याला माहीत आहे ना आर-टी-आयसाठी प्रयत्न केला होता. आणि आता 26 मध्ये पण काहीतरी म्हणजे फडणवीस त्याच्यात इम्प्लिमेंटेशन करणार होते ते महाराष्ट्रासाठी. तर त्याइले अण्णा हजारेनं अपोज केलाय. तर तो मागे घेण्यात आलाय का आर-टी-आयमध्ये आपण काही अपडेट नाही करणार आहे म्हणून. ठीक आहे. ते आपल्या कामाचं नाही आहे सध्या पुरता. आपल्या कामाचं एकच आहे का आर-टी-आयसाठी सर्वात प्रमुख प्रयत्न कोणी केला? तर अरुणा रॉय. त्यांची कुठल्या होत्या? राजस्थानमधल्या. कोणती संघटना होती? मजदूर किसान संघटना. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणजे हे पी-डी-एफ पाहून तुम्हाला असं वाटत झालं कशी आहे म्हणजे थोडं हे आहे. तर बघा मी माझी स्वतःची पी-डी-एफचं बनवलं आहे. कसं आहे माहिती आहे याच्यात पी-वाय-क्यू ॲड केलं त्यामुळे असं म्हणजे याच्यावर खुणा-खुणा दिसत आहे तुम्हाला. पण तुम्ही हे एक वेळा वाचा फक्त म्हणजे तुमचं होऊन जाईल. म्हणजे एक वेळा म्हणणार पक्ष मी म्हणेल 2 वेळा व्हिडिओ बनवा. म्हणजे व्हिडिओ करा. बघा मी म्हणजे फायद्याचं आहे म्हणूनच सांगत आहे. तुम्हाला फायदा होणार फक्त व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण. ठीक आहे. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे प्रशासकीय निर्णय झाला. बघा आता काय झालं होतं मनमोहन सिंगनं काय म्हटलं होतं म्हणते का बा आर-टी-आयचा नाही का जी आपली प्रशासकीय यंत्रणा आहे म्हणजे जे आपले आय-पी-एस, आय-ए-एस आहेत त्याच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. पण असं जरी असलं तरी कायद्याने भारतीय नागरिक आणि लोकशाही अधिक सक्षम झाली असे मनमोहन सिंगने सांगितलं. पंतप्रधान माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं. काय म्हटलं होतं का बा प्रशासकीय यंत्रणेवर सरळ सांगतो म्हणजे ते त्याच्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणेवर वाईट परिणाम होणार आणि पण याच्यामुळे लोकशाही मजबूत होणार असं म्हटलं होतं. विचारू शकते आपल्याला ह्या पी-वाय-क्यू नाही आहे विचारू शकते पण का कोणी म्हटलं होतं तर पंतप्रधान म्हणजे मनमोहन सिंगनं म्हटलं होतं. याच्या पहिलेचे आपले पंतप्रधान.
त्याच्यानंतर आहे का बघ इथं काही ऍक्ट दिलेले आहे, ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट 1923. तर याला हा कायदा जो आरटीआय ऍक्ट आहे आपला, हा या जो ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट आहे याला ओव्हरराईड करतो. ओव्हरराईड बघा इथं मेन्शन आहे, ओव्हरराईड. ऑफिशियल सिक्रेसिटी ऍक्ट 1923ला हा ओव्हरराईड करतो. हे ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 काय आहे, याच्यामध्ये म्हणजे जी इन्फॉर्मेशन होती ते आपण कोणाला देऊ नाही शकणार, म्हणजे ते कोणालाही सार्वजनिक करता येणार नाही अशी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये होती. पण आरटीआयनं त्याला ओव्हरराईड केलं. याच्यामधली पण इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायला लागते. आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आरटीआय कोणत्या ऍक्टला ओव्हरराईड करतो, तो ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट 1923. त्याने हे पण विचारलंय ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट कधीचा आहे, तो 1923चा आहे. इयर पण लक्षात ठेवा आणि त्याला ओव्हरराईड करतो. ओव्हरराईड वर्ड इम्पॉर्टंट आहे, म्हणजे वरचढ आहे. ओव्हरराईडचा अर्थ वरचढ होतो. त्याच्यानंतर आहे एक दुसरा ऍक्ट आहे, विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट. विसल ब्लोअर प्रोटेक्शन, याचा आपण इयर लक्षात ठेवा, त्याचा इयर विचारला तर याचं इयर विचारू शकते. विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट कधीचा आहे, 2011चा. लागू कधी झालं होतं, 2014 मध्ये. इथं दिलेलं आहे लागू 2014 मध्ये झालं होतं. आणि ऍक्ट कधीचा आहे, 2011चा. तर विसल ब्लोअर आपण कोणाला म्हणतो, तर विसल ब्लोअर आपण कोणाला म्हणतो, म्हणजे बघा मला आठवू द्या, म्हणजे विसल ब्लोअर आपण म्हणतो जो म्हणजे जिथं भ्रष्टाचार आहे, समजून घ्या का बा एक डिपार्टमेंट आहे, तिथं भ्रष्टाचार होत आहे आणि जर मी जाऊन तिथे जर कोणत्याही त्या डिपार्टमेंटच्या सिनियरला इन्फॉर्मेशन दिली की बा हे विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट के अंतर्गत जो याचा म्हणजे अधिकारी असेल त्याला जाऊन इन्फॉर्मेशन दिली का बा ह्या डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार होत आहे, तर मी काय झालं, मी विसल ब्लोअर झालो. विसल ब्लोअर म्हणजे काही असते, जो इन्फॉर्मेशन देतो त्याला विसल ब्लोअर म्हणतात, जो भ्रष्टाचाराची इन्फॉर्मेशन देतो. तर विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट काय आहे, जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कारवाई करणे त्याला विसल ब्लोअर ऍक्ट नुसार करतात. तर काय आहे माहिती आहे, जर विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट नुसार म्हणजे असं आहे का बा जर मी इन्फॉर्मेशन दिली आहे भ्रष्टाचाराबद्दल, तर माझी जी वैयक्तिक माहिती ती नाही दिली झाली पाहिजे. म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, थोडं म्हणजे कन्फ्यूज झालो, म्हणजे तुम्ही पण कन्फ्यूज झालं, सरळ सांगतो. ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट मध्ये काय होतं का बा आरटीआय त्याला ओव्हरराईड करत होतं. म्हणजे आरटीआय म्हणजे ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट मधली जेवढी पण इन्फॉर्मेशन होती ते जनमाहिती अधिकाऱ्याला देणे बंधनकारक होतं. म्हणजे आपल्याला ते भेटलीच पाहिजे, म्हणजे जनरल पब्लिकला. पण विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट मधली जी इन्फॉर्मेशन आहे ते देऊ नाही शकत. कारण काय आहे का बुवा त्याला हानी होऊ शकते. काऊन का त्यानं काय चांगलं काम केलं नाही, त्यानं भ्रष्टाचाराविरुद्ध इन्फॉर्मेशन दिली आहे. म्हणून ते इन्फॉर्मेशन देत नाही. आणि विसल ब्लोअरचं लक्षात ठेवा, विसल ब्लोअर म्हणजे काय असते, तिकडे पण विचारू शकते आपल्याला काय याच्यामध्ये इंग्लिशमध्ये का विसल ब्लोअर काय आहे. तर विसल ब्लोअर म्हणजे असा आहे का जो भ्रष्टाचाराची इन्फॉर्मेशन देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा आता काही फॅक्ट आहे. इथं हे ऍक्ट लक्षात ठेवा 2011चा आहे आणि लागू कधी 2014. मोदी आले ते घेऊन आले, असं लक्षात ठेवायचं. बघा आपल्याला काय करायचं आहे, फक्त लक्षात ठेवायचं, कसंही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे का बघ आरटीआय सर्वात प्रथम कोण आला, PYQ स्वीडननं. स्वीडन कोण आणला, स्वीडननं आरटीआय पहिल्यांदा. त्याच्यानंतर आहे आता इयर. तर बघा 3 इयर PYQ मध्ये आहे. जोड्या लावायला प्रश्न आला होता का बघ इयर नुसार जोड्या लावा, कोणत्या देशानं केव्हा घेतलेली आहे. तर मी तिन्ही इयर तुम्हाला सांगतो. बघा इथं मेन्शन आहे ऑस्ट्रेलिया 1982. ऑस्ट्रेलिया 1982. आपण वर्ल्ड कप कधी जिंकलो होतो, 1983 मध्ये. आणि एक वर्ष पहिले म्हणजे ऑस्ट्रेलियानं आरटीआय आणलं होतं. ऑस्ट्रेलियानं आरटीआय आणलं होतं. त्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आहे बघा युकेनं कधी आणलं होतं, तर 1985 मध्ये. बघा इथं साईडला लिहिलेलं आहे, असेच PYQ ऍड केले मी. UK 1985. आणि USAनं कधी गेलं होतं, तर त्याच्या 20 वर्ष अगोदर म्हणजे 1964. एक वर्ष समोर मागं होऊ शकते, पण तेवढं जर म्हणजे राऊंड फिगरमध्ये पण तुम्ही लक्षात ठेवलं तुमचा फायदा होऊ शकतो. बघा 1964 मध्ये USA, ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड कपच्या वेळी ऑस्ट्रेलियानं, आणि त्याच्यानंतर 2-3 वर्षानंतर तिथून 1985 मध्ये UKनं. म्हणजे USA पहिले, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया किंवा UK, असं म्हणजे ऑर्डर पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. पहिले अमेरिकानं केलं, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाने केलं, त्याच्यानंतर UKनं केलं. ठीक आहे. आता हे पण फॅक्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतरची ऑनलाईन आरटीआय लागू करणारा महाराष्ट्र पहिला स्टेट आहे. ऑनलाईन आरटीआय लागू करणारा महाराष्ट्र पहिला स्टेट आहे. तसं ओव्हरऑल 7वा किंवा 9वा आहे, कन्फर्म नाही आहे मला. आरटीआय लागू करणारा महाराष्ट्र 9वा किंवा 7वा म्हणजे राज्य आहे. ते कन्फर्म करू आपण, समोर लिहिलंय. पण एवढं लक्षात ठेवा, जर ऑनलाईन आरटीआय जर असा शब्द आला तर तो महाराष्ट्र पहिला आहे त्याच्यात. ठीक आहे. समोरचं इम्पॉर्टंटच घेणार आहे, जास्त काही टाइमपास करायचं नाही आपल्याला. बघा याच्यामध्ये किती प्रकरण आहे आरटीआय मध्ये, प्रकरण म्हणजे चॅप्टर किती आहे, तर 6 आहे. 6 आहे. विचारलाय का किती प्रकरण आहे, 6. कलमे किती आहेत, 31. आणि अनुसूच्या म्हणजे शेड्यूल, हे PYQ आहे. किती शेड्यूल आहे, तर 2 शेड्यूल आहे. आणि पहिल्या शेड्यूलमध्ये काय दिलेलं आहे, शपथ दिलेलं आहे. आणि दुसऱ्या शेड्यूलमध्ये काय दिलेलं आहे, अशा संघटना ज्याला आरटीआय लागू होत नाही. अशा संघटना ज्याला आरटीआय लागू होत नाही ते असे म्हणजे शेड्यूल 2 मध्ये मेन्शन आहे. आणि शेड्यूल 1 मध्ये काय मेन्शन आहे, शपथ. विचारलाय PYQ आहे.
तुम्हाला PYQ सांगण्याचा तात्पर्य आहे का बा तुम्ही याची इम्पॉर्टन्स घेतली पाहिजे का बा इम्पॉर्टंट किती आहे म्हणून. एक एक बीट इम्पॉर्टंट आहे ह्या PDF मधली, आणि जे ह्या PDF मध्ये नव्हतं मी ते ऍड केलंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 2019 मध्ये RTI मध्ये सुधारणा झाली होती. तर PYQ असा आला होता का बा कोणत्या आर्टिकलमध्ये सुधारणा झाली होती 2019 मध्ये. तर ते कसं कोणते आहे 13, 16 आणि 27. 13, 16 आणि 27. तर तुम्ही म्हणाल का ह्या ऍक्टमध्येच कोण इन्फॉर्मेशन म्हणजे अपडेट झाली. तर मी तुला सांगतो काय केलं होतं ना 2019 मध्ये. जे आपले माहिती अधिकारी आहे बहुतेक, थांबा एक मिनिट मला आठवू द्या. त्यांनी काय केलं होतं म्हणजे त्याचं जे कार्यकाळ होतं ते 5 वर्ष काढून त्यांनी काय केलं होतं केंद्र सरकारच्या मंजुरीपर्यंत असं त्याचा कार्यकाळ गेलेला आहे. ठीक आहे. म्हणजे पहिले ऍक्ट मध्ये काय मेन्शन होतं की त्याचा कार्यकाळ फक्त 5 वर्षाचा राहील आणि म्हणजे 5 वर्षाचा राहील. पण त्यांनी काय केलं का ते सरकारच्या म्हणजे केंद्र सरकारच्या मंजुरीपर्यंत असं चेंज केलं. हे पण विचारलंय का बा 2019च्या ऍक्टनं काय आपण चेंज केलं होतं, तर हे चेंज केलं होतं म्हणजे त्याच्या कार्यकाळामध्ये बदलाव केलेला होता. अजून समोर आपण डिटेलमध्ये पाहणारच आहे, फक्त इथं सांगत आहे तुम्हाला. दुसरं काय लक्षात ठेवायचं आहे बघा, तसा हा PYQ विचारलाय, लक्षात ठेवा. तुम्ही नाही ठेवायचं, जास्त इम्पॉर्टंट नाही. फक्त ऑक्टोबर 2019 मध्ये लागू झालं होतं एवढं लक्षात ठेवा. ऑक्टोबर 2019 मध्ये जे अपडेशन आहे ते लागू झालं होतं. PYQ विचारलाय म्हणून लक्षात ठेवा. तसं एवढं डीप आपण करत नाही, पण असू द्या बा ऑक्टोबर 2019 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून समोर बघा कायद्याचा उद्देश काय. तर हे तर जनरल हे रट्टानी मारायचं आहे आपल्याला. फक्त म्हणजे तुम्ही वाचून घ्या किंवा मी तुम्हाला वाचून सांगून देतो, इकडे लक्षात येऊन जाते. ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी आणायची, म्हणजे पारदर्शकता आणायची आणि उत्तरदायित्व आणायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कार्यक्षमता वाढवायची आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे माहिती अधिकार कायदा. माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या नागरिकांना विशिष्ट माहिती, बघा संपूर्ण माहिती नाही, विशिष्ट माहिती, फक्त विशिष्ट माहिती पुरवण्याची तरतूद लोकशाही आदर्श प्रस्थापित करतो. म्हणजे ह्या कायद्यानुसार विशिष्ट माहिती नागरिकांना पुरवता येते. वर्ड काय नागरिक आहे. ठीक आहे. नागरिकांना पुरवण्यात येते. आणि काय विशिष्ट माहिती, पूर्ण माहिती. तर ते काय करणार पूर्ण माहितीचं करेल, पूर्ण नाही विशिष्ट माहिती. कोणती माहिती नाही पुरवणार आहे ते समोर बघू आपण. ठीक आहे. बघा जिथे जिथे मी फोकस करत आहे ते वर्ड तुम्ही लक्षात ठेवा. 2 वेळा व्हिडिओ बघितला का तुमचं काम होऊन जाते. त्याच्यानंतर आहे का बा हे कायदा कोणाला लागू आहे. कलम 1 म्हणजे कलम 1च आलं डायरेक्ट. कलम 1 मध्ये काय दिलं आहे का बा हा माहिती अधिकार कुठे कुठे लागू आहे म्हणून. तर हे पूर्ण इंडियामध्ये लागू आहे. पहिले काय होतं जम्मू काश्मीरला तर लागू नव्हतं, पण जो म्हणजे ऍक्ट काढला मिशानं 31 ऑक्टोबर 2019 ला एक ऍक्ट आणलं होतं. म्हणजे आपण ते कलम 370 मधलं 31A रद्द केलं होतं. तर ते कधी आलं होतं 31 ऑक्टोबर 2019 ला ते रद्द केलं होतं. तर बघा हे डेट खूप इम्पॉर्टंट, म्हणजे पूर्ण पॉलिटीमध्ये इम्पॉर्टंट डेट आहे. 31 ऑक्टोबर 2019. इथं पण लक्षात ठेवा का RTI जम्मू काश्मीरला केव्हा लागू झाला 31 ऑक्टोबर 2019, आणि जम्मू काश्मीरची जी स्वायत्तता आहे ते केव्हा रद्द केली तर 31 ऑक्टोबर 2019 लक्षात ठेवायची. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे का बा काय झालं होतं माहिती आहे, RTI पूर्णपैकी म्हणजे एकाच वेळेला लागू नाही झाला, म्हणजे तो 2 स्टेपमध्ये लागू झाला होता. काही ऍक्ट पहिले लागू झाले, त्याच्यानंतर काही ऍक्ट नंतर लागू झाले. बघा आपण जेव्हा आपलं संविधान क्रिएट केलं होतं तेव्हा पण काही ऍक्ट आपण नाही का जेव्हा पहिलेच लागू केले होते, आणि बाकी जे पूर्ण संविधान आहे ते 26 नोव्हेंबरला लागू केलं होतं. म्हणजे काही ऍक्ट आपण 26 नोव्हेंबर लागू केले होते आणि बाकी 26 जानेवारीला लागू केले होते. मी डेट म्हणजे इकडे तिकडे होऊ शकते त्याच्यासाठी म्हणजे सॉरी, पण कसं आहे म्हणजे मी सांगण्याचं माझ्या फिलिंग समजा तुम्ही मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. तर याचे 2 तारीख आपल्याला लक्षात ठेवायचे केव्हा केव्हा लागू झाला. तर 15 जून 2005, म्हणजे काही तरतुदी 15 जून 2005 ला लागू झाल्या, आणि त्याच्यानंतर काही तरतुदी 12 ऑक्टोबर 2005 ला लागू झाल्या. तर त्यांना काय विचारलं होतं किती दिवसानंतर लागू झाल्या होत्या, तर 120 दिवसानंतर लागू झाल्या होत्या. 120 दिवसानंतर लागू झाल्या होत्या. म्हणजे पहिले काही तरतुदी 15 जूनला लागू झाल्या, 15 जून 2005, आणि काही तरतुदी 12 ऑक्टोबर 2005. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि याची ट्रिक काय आहे, मी असं जुआ म्हणून लक्षात ठेवलं होतं. जुआ लक्षात ठेवा. जून आणि ऑक्टोबर, तुम्ही जर मंथही लक्षात ठेवलं तरी चालते. जुआ म्हणजे जून आणि ऑक्टोबर. आणि तसंही जो आपलं आपण अमेंडमेंट केली 2019 मध्ये ते पण केव्हा लागू झाली होती, ऑक्टोबर 2019. तारीख नाही लक्षात ठेवली, महिना तरी लक्षात ठेवा, कामी येते, होऊ शकते. आणि दुसरं हे 120 खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे किती दिवसानंतर लागू झाली पूर्ण, तर 120 दिवसानंतर, किंवा तो 4 महिने देऊ शकतो. ठीक आहे ना, 4 महिने जर दिलं तेही बरोबर पकडायचं. त्याच्यानंतर PYQ असा आला आहे का बघ कोणत्या कलमा पहिले म्हणजे सगळ्यात पहिले लागू झाल्या होत्या. म्हणजे जसं 15 जून 2005 ला जेव्हा कायदा लागू झाला, अंशतः त्यानं बघा एक असंही चुकवलं आहे
का बुवा त्यानं तिथं तारीख दिली होती 15 जून 2005 ला कायदा पूर्णपणे अंमलात आला. तर नाही, अंशतः अंमलात आला. पी-वाय-क्यूमध्ये चुकला स्टेटमेंट दिला होता. ठीक आहे. तर अंशतः लागू झाला तर कोणते कलम होता? तर ते कलमावरही पी-वाय-क्यू आलेला आहे. तर कलम कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला? 4-5 लक्षात ठेवा. 4-5 बघा सोबत आहे. त्याच्यानंतर 12-13 आणि 15-16. तर काय आहे? 12-13 केंद्रीय माहिती आयोगसाठी आहे आणि 15-16 हे राज्य माहिती आयोगासाठी आहे. तर 12-13, 15-16, त्याच्यानंतर 24 आणि त्याच्यानंतर 27-28. इथं एक रिव्हिजन व्हावी म्हणून एक सांगतो. काय 12-13 केंद्रासाठी आहे, 15-16 राज्यासाठी आहे, 24 काय आहे, ज्या संघटनांना आरटीआय लागू नाही आहे ते 24 मध्ये मेन्शन आहे, आणि 27-28 मध्ये काय आहे, का जे आरटीआय मध्ये जे नियम आहे त्याच्यासाठी उपनियम बनवणे ते 27-28 मध्ये. 27 मध्ये एक म्हणजे काय, समन्वयित शासन बनवते नियम, आणि 28 मध्ये सक्षम प्राधिकारी बनू शकतात. असं म्हणजे ते समोर जाऊन आपण बघणार आहे. इथं फक्त एक म्हणजे कसं, जेवढा वेळा तुमच्या कानावर गोष्टी पडेल तेवढं तुम्हाला लक्षात राहील म्हणून इथं सांगून दिलं. ठीक आहे, समोर जाऊ. त्याच्यानंतर आहे व्याख्या. तर बघा, तसं तर बघा व्याख्या इम्पॉर्टंट आहे, पण एवढे आपल्याला लक्षात राहत नाही. तर मी तुम्हाला म्हणेल, मी वाचत जातो, फक्त तुमच्या कानाखालून जाऊ द्या का बा कुठं कुठं काय काय मेन्शन आहे. एक तुम्हाला याच्यासाठी ट्रिक सांगतो. जर त्यांना सांगितलं का बा ऑर्डरनुसार लावा व्याख्याच्या, तर हे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायचे. इथं जे कायद्यामध्ये ना अल्फाबेटिकल ऑर्डरनुसारच मेन्शन आहे. तसं आपण प्रयत्न करू पाठ करण्याचा. पाठ म्हणजे झालं तर खूपच चांगलं, जर नाही झाला आणि जर म्हणजे असं आला का ऑर्डरनुसार लावा, का पहिले कोणाची डेफिनेशन दिली त्याच्यानंतर कोणती, तर ते अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावायची. कसं म्हणजे बघा, पहिले दिलेलं आहे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर सेंटर इन्फॉर्मेशन कमिशनर, असं करू राहिलं ना तुम्हाला मी काय सांगायचा प्रयत्न करू राहिलो. ठीक आहे. आणि पाठच करायचं सांगितलं तर बघा, पहिले मी सांगतो सुयोग्य शासन म्हणजे काय. सुयोग्य शासन म्हणजे काही नाही, स्टेट गव्हर्नमेंट आणि राज्य शासनाद्वारे जे स्थापित, नियंत्रित किंवा निधी पाहतात अशा पब्लिक ऑथॉरिटीला आपण सुयोग्य शासन म्हणतो. सुयोग्य शासन, स्थापित, नियंत्रित आणि निधी. पाठ करायचं का नाही, फक्त लक्षात ठेवा. सुयोग्य शासन म्हणजे काय, पब्लिक ऑथॉरिटी. पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे मी काय सांगाल तुम्हाला, का बा समजलं कर विभाग झाला आपलं, कोणतेही एक डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट झालं. मी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. कर डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, असे खूप सारे डिपार्टमेंट आहे. म्हणजे जे डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट म्हणजेच सुयोग्य शासन. कसं म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून सध्या पुरतं. एक्झॅक्ट हे डेफिनेशन नाही आहे त्याची, पण तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेंटर इन्फॉर्मेशन कमिशनर आहे. म्हणजे काय हे समोर मागवत आहे, एक मिनिट. सेंटर इन्फॉर्मेशन म्हणजे केंद्रीय माहिती आयोग आहे सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर जनमाहिती अधिकारी आहे. त्याच्यानंतर मुख्य माहिती आयुक्त आहे. पहिले काय आहे, आयोग आहे. त्याच्यानंतर जनमाहिती अधिकारी आहे दुसऱ्या नंबरवर, आणि तिसऱ्या नंबरवर काय आहे, माहिती आयुक्त, मुख्य माहिती आयुक्त आहे. तर हे कसं लक्षात ठेवा, त्याची ट्रिकच म्हणजे सरळच आहे, BCD हे तुम्ही लक्षात ठेवा. पहिले काय आहे, आयोग आहे. त्याच्यानंतर C मध्ये जनमाहिती अधिकारी आहे, आणि त्याच्यानंतर D मध्ये काय आहे, म्हणजे मुख्य माहिती आयुक्त आहे. म्हणजे जो कमिशन आहे त्याचा जो अध्यक्ष असतो त्याला माहिती आयुक्त म्हणतो आपण. आणि जो हे आहे केंद्रीय जनमाहिती अधिकारी, हा म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक अधिकारी जो असतो, जो माहिती देतो, त्याला जनमाहिती अधिकारी म्हणतात. ठीक आहे. बघा, मी याचा कोणता एक्सपर्ट नाही आहे. मी म्हणजे कसं करत आहे, मी मी जेवढं समजलं आहे PYQ नुसार तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे इम्पॉर्टंट बीटच सांगा तुम्हाला, जे इम्पॉर्टंट आहे. बघा 3 झाले. त्याच्यानंतर बघा BCD तुम्ही लक्षात ठेवलं तर त्याच्यानंतर आहे E. हे तुम्हाला पाठ करायची गरज नाही आहे, पण याच्यातले बीट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही जर हे डेफिनेशन जरी नाही पाठ केल्या किंवा कुठं काय मेन्शन आहे, तरी याच्यातलं जे सब टॉपिक दिलेलं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. जसं ते विचारतात सक्षम अधिकारी. सक्षम अधिकारी म्हणजे काय? सक्षम अधिकारी म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचा हेड. प्रत्येक डिपार्टमेंट किंवा मंत्रालयाचा किंवा कोणत्याही याचा. तुम्हाला एक्झाम्पलला सांगतो, जसं सुप्रीम कोर्टचं कोण असेल, सरन्यायाधीश. लोकसभेचा कोण असेल, सभापती. राज्यसभेचा कोणता असेल, अध्यक्ष. उलट झालं ते, पण जे आहे ठीक आहे. तर असं ते विचारतात बघ, कुठचं सक्षम अधिकारी कोण आहे. तर काय बघा, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद याचा सभापती आणि अध्यक्ष असतो. सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश असतो. उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असतो. आणि बाकी राज्याचा कोण असेल, राष्ट्रपती. सॉरी, केंद्राचा कोण असेल, राष्ट्रपती. आणि राज्याचा कोण असेल, राज्यपाल. बस एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे 239 मध्ये हे PYQ विचारला आहे. म्हणजे कायद्यानुसारच PYQ विचारला होता. का संविधानातील कलम 239 मध्ये काय मेन्शन आहे, तर प्रशासक कोणाचा असतो, केंद्रशासित प्रदेशाचा जो प्रशासक असतो त्याची, म्हणजे ते कुठं कोणत्या आर्टिकल मध्ये मेन्शन आहे, तर 239 मध्ये मेन्शन.
आणि 239 मध्ये काय मेन्शन आहे, तर केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक. त्याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशन. आता माहिती म्हणजे काय होते, माहितीमध्ये सगळं झालं, ऑनलाईन असो का ऑफलाईन असो, म्हणजे लेखी असो किंवा डिजिटल स्वरूपात असो. इथं फक्त माहितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, माहितीमध्ये फक्त म्हणजे पब्लिक मधली काही माहिती येऊ शकते, त्या अधिकाऱ्याची पर्सनल माहिती आपण विचारू नाही शकत. का बुवा म्हणजे हा XYZ अधिकारी आहे, त्याची किती प्रॉपर्टी आहे, तर ते आपण पर्सनल त्याला इन्फॉर्मेशन विचारू शकत नाही. तुम्ही पब्लिक कोणती इन्फॉर्मेशन विचारा, पर्सनल नाही विचारू शकत. लक्षात ठेवा, खाजगी संबंधित विचारू शकत नाही. त्याच्यानंतर आहे विहित. विहित कोणाला म्हणतात, याचे दोन्ही लक्षात ठेवा, विहित आणि प्रिस्क्राईब. म्हणजे विहित म्हणजेच प्रिस्क्राईब होते आणि प्रिस्क्राईब म्हणजेच विहित होते. तर याचा अर्थ काय आहे, मी जे तुम्हाला सांगायचं का जे सक्षम प्राधिकारी आहे किंवा आपली हे सुयोग्य शासन आहे, याईनं उपनियम जर बनवले, म्हणजे RTI मध्ये काय नियम बनवलेले आहे, ठीक आहे ना, हे नियम सगळ्याला पाळाच लागते. पण हे इम्प्लिमेंट करण्यासाठी जे आपण उपनियम बनवतो त्यालाच आपण विहित म्हणतो. म्हणजे काय, सक्षम प्राधिकारी आणि अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट हे जे उपरूल बनवतात, रूल किंवा उपरूल बनवतात, यांना आपण काय म्हणतो, प्रिस्क्राईब किंवा विहित म्हणतो. समोर जाऊन विचारू शकते, बहुतेक विचारलं पण आहे. हो, विचारलंय का बघ, म्हणजे विहित म्हणजे काय, तर विहित म्हणजे जे आपली सार्वजनिक प्राधिकरण किंवा सक्षम प्राधिकारी किंवा अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट जी उपरूल बनवते, त्याला आपण काय म्हणतो, विहित म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक प्राधिकरण मध्ये काहीच नाही, डिपार्टमेंट, रेव्हेन्यू डिपार्टमेंट जसं राहते तसं डिपार्टमेंट. समोर जाऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून बघा, इथं रेकॉर्ड्स बद्दल दिला. रेकॉर्ड्समध्ये डॉक्युमेंट, फाईल सगळे, जास्त इम्पॉर्टंट नाही. हे जेचं इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट कोणत्या नुसार भेटते आपल्याला, जे नुसार भेटते. जे नुसार राईट टू इन्फॉर्मेशनचं म्हणजे डेफिनेशन दिलेली आहे. जे मध्ये राईट टू इन्फॉर्मेशनची डेफिनेशन दिलेली आहे. जास्त घ्यायच्या डीप मध्ये जाऊ नये. फक्त हे पण लक्षात ठेवायचं का इन्फॉर्मेशन असं लेखी स्वरूपातही भेटू शकते आणि म्हणजे डिजिटल स्वरूपात पण भेटू शकते, जसं इथं दिलेलं आहे. हा PYQ विचारलाय. डिस्क, फ्लॉपी डिस्क, व्हिडिओ कॅसेट कायच्यातही भेटू शकते. पण जर म्हणजे असं नाही तुम्ही विचार करा का बा आपले फ्लॉपी डिस्क, पेन ड्राईव्ह हे तर फ्रीमध्ये कसं भेटणार, तर फ्रीमध्ये नाही भेटणार, याचे ते एक्स्ट्रा पैसे घेतात. का बा तुम्हाला जर इन्फॉर्मेशन ते पेन ड्राईव्ह मध्ये टाकून देणार आहे, तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात. समोर पाहूच आपण. त्याच्यानंतर बघा स्टेटसाठी, जसं आपण सेंटरसाठी काय बघितलं होतं, BCD. मी असंच लक्षात ठेवलं, तुम्ही मला लक्षात BCD. तसं इकडे लक्षात द्या, KIJ, ABCD म्हणजे KI आणि त्याच्यानंतर M, KIM. तर इकडे ना उलटा आहे थोडंसं. के मध्ये काय, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजे आयोग आहे. त्याच्यानंतर काय, स्टेट कमिशनर. आणि त्याच्यानंतर म्हणजे जो जनमाहिती अधिकारी आहे स्टेटचा, तो M मध्ये दिलेला आहे. इथं तुम्हाला क्लिअर करतो, जे आपलं तिकडे B, C आणि D होतं. B मध्ये आयोग दिलेलं होतं, C मध्ये जनमाहिती अधिकारी दिलेलं होतं आणि D मध्ये दिलेलं होतं आयुक्त, माहिती आयुक्त केंद्राचं. पण इथं थोडंसं उलट आहे. इकडे KI आणि M. ह्याच्यामध्ये काय दिलंय, के मध्ये दिलेलं आहे स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणजे कमिशन म्हणजे आयोग, त्याच्यानंतर आयुक्त आणि त्याच्यानंतर जनमाहिती अधिकारी म्हणजे जनमाहिती अधिकारी स्टेटमध्ये लास्टला आहे. हे थोडं अपवाद आहे म्हणून लक्षात ठेवा, इथं क्वेश्चन विचारू शकते आणि जनरली अपवादवरच क्वेश्चन विचारतो आयोग. त्याच्यानंतर आहे थर्ड पार्टी. आता बघा, नेहमी प्रश्न येत असतो की थर्ड पार्टी म्हणजे काय, तर मी तुम्हाला एकच शब्दात सांगतो, थर्ड पार्टी म्हणजे ज्याच्याबद्दल म्हणजे बघा वाचूनच घेऊ आपण, माहिती मागवणारा व्यक्ती व्यतिरिक्त इतर व्यक्ती, म्हणजे जो माहिती मागवत आहे तो सोडून इतर व्यक्ती, त्याला त्रयस्थ पक्ष म्हणतात. त्रयस्थ पक्ष म्हणतात. ठीक आहे. आता त्यानं विचारलं होतं त्रयस्थ पक्षमध्ये कोण कोण येतात, तर हे तर पहिलं आलं का माहिती मागवणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त, आणि दुसरं म्हणजे त्याच्यात पब्लिक ऑथॉरिटी पण येते. म्हणजे जर पब्लिक ऑथॉरिटी जर कोणती माहिती मागवत असेल तर त्याला पण आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो त्रयस्थ पक्षामध्ये. बघा याच्यामध्ये जास्त डीप जाऊ नका, फक्त एवढंच लक्षात ठेवा का जो माहिती मागवदार आहे तो सोडून इतर व्यक्ती आणि त्याच्यामध्ये पब्लिक ऑथॉरिटी पण येते. बस 2 बीट लक्षात ठेवा, याच्यावरच PYQ आलाय. तसं डीप मध्ये गेलं तर खूप आहे, म्हणजे त्याच्यात मी जास्त जात नाही. त्याच्यानंतर आहे 3, आर्टिकल 3. बघा एकदम तुम्हाला लक्षात आर्टिकल लक्षात नाही ठेवलं तरी चालते. 3 वर विचारलं होते आर्टिकल 3 मध्ये काय नमूद आहे, तर माहितीचा अधिकार आपल्याला आर्टिकल 3 नुसारच भेटतो.
माहितीचा अधिकार आपल्याला कोणत्या आर्टिकलनुसार भेटतो? 3 नुसार. पण हा फक्त सर्व नागरिकांना आहे. पीपलला नाही आहे, लोकांना नाही आहे. फक्त नागरिकांना. या तरतुदीनुसार सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार आहे. नागरिक वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे नागरिकांना. जसं आपण संविधानामध्ये ते आर्टिकल करतो. 15, 16, 19, 29, 30 हे फक्त कोणाला लागू आहे? नागरिकांना. तसंच हे पण फक्त माहितीचा अधिकार कोणाला लागू आहे? नागरिकांना. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 मध्ये काय दिलेलं आहे? याचं कीवर्ड पहिले लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन ते नाही लक्षात ठेवली तर कीवर्ड लक्षात ठेवा. 3 मध्ये काय माहितीचा अधिकार. 4 मध्ये काय आहे की जी पब्लिक ऑथॉरिटी म्हणजे कोणता डिपार्टमेंट आहे. आपण एक्झाम्पल पकडू राहिलो रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे कर डिपार्टमेंट. तर त्याला काय जबाबदारी आहे. त्याच्या काय जबाबदारी आहे ते आर्टिकल 4 मध्ये नमूद आहे. तर कोणकोणत्या जबाबदाऱ्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे? समोर जाऊ. सगळ्यात पहिले तर आहे म्हणजे जे लक्षात ठेवायचं आहे ते सांगतो. म्हणजे कायदा लागू झाल्याच्या 120 दिवसाच्या नंतर जो डिपार्टमेंट आहे त्यानं पूर्ण इन्फॉर्मेशन ऑनलाईन त्याच्या पोर्टलवर आणि प्रत्यक्ष कार्यालयाच्या बाहेर लावून द्यायची. म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन लावणार? पहिले तर हे लक्षात ठेवायचं किती दिवसात लावणार? तर 120 दिवसाच्या आत. कायदा लागू झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत ते कोणती इन्फॉर्मेशन लावणार? का बा मला एखादी कोणती सर्व्हिस पाहिजे किंवा म्हणजे इन्फॉर्मेशन पाहिजे. जे कोणाकडून भेटणार? कुठं भेटणार? म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे का बुवा मला इन्फॉर्मेशन मागायची गरजच नाही पडली पाहिजे. म्हणजे मी ॲज अ नागरिक म्हणून मला काही इन्फॉर्मेशन मागण्याची गरजच नाही पडली पाहिजे. तेव्हा तुम्ही स्वतःहून म्हणजे सुओ मोटो स्वतःहून पूर्ण इन्फॉर्मेशन ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करून द्या किंवा ते तुमच्या डिपार्टमेंटच्या बाहेर नोटीसनुसार लावून द्या. त्याचं असं म्हणणं आहे. म्हणजे कायद्याचं असं म्हणणं आहे. तर ते किती दिवसात करायचं? तर 120 दिवसाच्या आत. पी-वाय-क्यू विचारलाय का बुवा? पब्लिक ऑथॉरिटी जी आपली पब्लिक ऑथॉरिटीच्या जबाबदाऱ्या कोणत्या आर्टिकलमध्ये मेन्शन आहे? तर आर्टिकल 4 मध्ये मेन्शन आहे. किती दिवसाच्या आत करायच्या? 120 दिवसाच्या आत. आकडा लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि आर-टी-आयमध्ये ते सांगायला तुम्हाला वैयक्तिक किंवा त्याच्या वैयक्तिक संपत्ती बद्दल आपण विचारू शकत. म्हणजे तुम्ही त्याला आर-टी-आयमध्ये आपण विचारणार त्याच्यामध्ये भाऊकडे किती प्रॉपर्टी आहे? 2 एकर प्रॉपर्टी आहे की 3 एकर? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच का वैयक्तिक माहिती आपण विचारू शकत नाही. नाहीतर काय करणार लोकं दुसऱ्याची म्हणजे ऑफिसर लोकांची प्रॉपर्टी विचारणार आणि म्हणजे मजे घेणार. असं म्हणणं येणार ना, तर तसं करता येत नाही. ठीक आहे. आणि तेच म्हणजे ते पण असं पण विचारू शकते की बाबा आयोगाचे सुमोटो अधिकार सॉरी. इथं मेन्शन आहे. माहिती मिळवण्याचा या कायद्यात कमीत कमी वापर करावा लागलो इंटरनेट व इतर माध्यम सुमोटो माहिती पुरवणे. म्हणजे सुयोग्य शासनाने किंवा पब्लिक ऑथॉरिटीने आपली इन्फॉर्मेशन सुमोटो करून स्वतःहून सांगणे हे कोणत्या आर्टिकलमध्ये नमूद आहे? तर आर्टिकल 4 मध्ये नमूद आहे. ठीक आहे ना? म्हणजे हा सुमोटो वर्ड आला तर आर्टिकल 4 करायचं. बस जास्त डीप जायचं नाही. मी प्रयत्न करत आहे शिकवण्याचा. तसं मला शिकवणं जास्त काही जमत नाही. पण याचा ह्या व्हिडिओचा फायदा होणार तुम्हाला. पूर्ण पी-वाय-क्यू कव्हर होणार आहे. फक्त हे व्हिडिओ तुम्ही बरोबर करा. त्याच्यानंतर आर्टिकल 5. आर्टिकल 5 म्हणजे जनमाहिती अधिकारी. आपण तिकडे पाहिलंच होतं. जनमाहिती अधिकारी कायच्यामध्ये सी मध्ये होतं. सी मध्ये त्याची डेफिनेशन दिलेली आहे. जनमाहिती अधिकारी. आता जनमाहिती अधिकारीचं काय आहे? इन्फॉर्मेशन पाहू. त्याचं म्हणणं आहे का बस 100 दिवसाच्या आत प्रत्येक डिपार्टमेंटनं आपापला जनमाहिती अधिकारी निवडावं. जनमाहिती अधिकारी काय आहे? तर प्रत्येक डिपार्टमेंटमधला जो आर-टी-आयची इन्फॉर्मेशन लोकांना देतो, तो आहे जनमाहिती अधिकारी. सिंपल लँग्वेजमध्ये. तर किती दिवसाच्या आत? कायदा लागू झाल्यापासून 100 दिवसाच्या आत प्रत्येक डिपार्टमेंटने आपापला जनमाहिती अधिकारी निवडावा. बस. आणि किती म्हणजे ॲज मेनी ॲज म्हणजे इथं मेन्शन आहे का बुवा? कायद्यामध्ये मेन्शन आहे म्हणून आपण लक्षात ठेवू. किती निवडता येते? असं नाही का एकच निवडावं बुवा, किती निवडता येते. त्याचं काय काम असेल? तर जनरल काम आहे का बुवा त्याला जे आर-टी-आयचे जे रिक्वेस्ट आलेला आहे त्याला फुलफिल करणे म्हणजे आर-टी-आयची इन्फॉर्मेशन देऊन देणे. हे आपण वाचत बसणार नाही. जास्त काही याच्यात विचारण्यासारखं आहे नाही. ठीक आहे. आणि त्याला मदत करण्यासाठी एक म्हणजे सहाय्यक जन अधिकारी पण असतो. सहाय्यक जन अधिकारी. जास्त काही डीप नाही जात त्याच्यानंतर 6 मध्ये काय मेन्शन आहे? 6 मध्ये मेन्शन आहे माहिती कशी मिळवावी. 3 मध्ये काय मेन्शन होतं? माहितीचा अधिकार. 4 मध्ये काय मेन्शन होतं? पब्लिक ऑथॉरिटीची जबाबदाऱ्या. 5 मध्ये काय मेन्शन होतं? जनमाहिती अधिकारीच्या बद्दल इन्फॉर्मेशन. आणि 6 मध्ये आहे माहिती कशी मिळवावी. म्हणजे मी जर नागरिक आहे तर मला इन्फॉर्मेशन मिळवायची आहे तर ती मी कशी मिळवणार? सगळ्यात पहिले ते मी कोणत्याही भाषेत करू शकतो. हिंदी, इंग्लिश किंवा प्रादेशिक भाषेत. ठीक आहे. आणि ते लेखी स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करावं लागते. म्हणजे ते तोंडी मागतायत. मी डायरेक्ट गेलो ऑफिसमध्ये जनमाहिती अधिकाऱ्याला म्हणतो, "मला इन्फॉर्मेशन दे तू. मला इन्फॉर्मेशन पाहिजे सांग."
तर तसं नाही आहे. ते लेखी स्वरूपातच म्हणजे करावं लागते. त्याला एक अपवाद आहे ते सांगतो तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जे आर-टी-आयची रिक्वेस्ट आहे ते लेखी स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच करता येईल. तोंडी तुम्ही करू शकत नाही. पण त्याला एक अपवाद असा आहे, का बस जर म्हणजे कोणीही डिफरंटली एबल पर्सन आहे. म्हणजे आपण तसं ते जनरल लँग्वेजमध्ये अपंग म्हणतो. तर डिफरंटली एबल जर पर्सन आहे आणि त्याला शक्य नाही हे लिहिणे. शक्य नसेल तर ते जनमाहिती अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे का त्याने त्याला मदत करावी. ठीक आहे. तसं विचारला नाही हा प्रश्न पण लक्षात ठेवा. का पण म्हणजे जर डिफरंटली एबल पर्सन असेल, तर त्यानं तोंडी जर विचारलं असेल, तर जनमाहिती अधिकारी त्याचा अर्ज तोंडीचा लेखी स्वरूपात बदलाव करेल. ठीक आहे. आणि तसंही हे कायद्यामध्ये मेन्शनच आहे, की जर कोणी म्हणजे डिफरंटली एबल पर्सन आहे, तर त्याला जनमाहिती अधिकाऱ्याने पूर्ण सहकार्य करावं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे. दुसरं आहे का म्हणजे जे अर्ज असते त्याच्यावर कोणती इन्फॉर्मेशन असते. तर त्याच्यावर फक्त एकच इन्फॉर्मेशन असते. म्हणजे जे जो व्यक्ती रिक्वेस्ट करत आहे, जो व्यक्ती माहिती मागवत आहे. म्हणजे समजा मी जर नागरिक आहे, मी माहिती मागवत असेल, तर माझा फक्त कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्टचा ॲड्रेस मी तिथे देणार आहे, का बाबा माझ्याशी जनमाहिती अधिकाऱ्यानं कसा संपर्क करावा. म्हणजे जर मला जे माहिती आहे ते कशाद्वारे पोहोचावी. मोबाईल नंबर किंवा ॲड्रेस ते द्यावे लागतं. म्हणजे फक्त पत्ता. म्हणजे इथं मेन्शन आहे संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेली माहिती. फक्त एवढीच मेन्शन असते. बाकी काहीच मेन्शन नसते. 3 वेळा 3 ते 4 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळं ते काहीच्या काही देतात. तुम्ही सगळं एलिमेंट करा. फक्त एकच लक्षात ठेवायचं. कोणती इन्फॉर्मेशन पाहिजे? जो जो माय जो व्यक्ती रिक्वेस्ट करत आहे त्याचा संपर्काचा पत्ता. बाकी काहीच नाही. नेक्स्ट. नेक्स्ट नेक्स्ट त्यानं विचारलं आहे का जर कोणी रिक्वेस्ट केली आणि ते इन्फॉर्मेशन जर म्हणजे त्या अधिकारीकडे नसेल आणि ते कोणत्यातरी दुसऱ्या व्यक्तीकडे असेल, तर ते ट्रान्सफर करण्यासाठी किती दिवस त्याला मिळतात? तर 5 दिवस लक्षात ठेवा. जर जी इन्फॉर्मेशन मी मागितली आहे ती त्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे नसेल आणि त्याला दुसऱ्या कोणाकडून घ्यायची असेल, तर त्यासाठी त्याला 5 दिवस भेटतात. 5 दिवस लक्षात ठेवायचं. हे आकडा विचारला आहे. असंच विचारलं आहे का बाबा जर दुसऱ्या डिपार्टमेंटकडे किंवा दुसऱ्या व्यक्तीकडे ती इन्फॉर्मेशन असेल, त्यासाठी किती वेळ पाहिजे? तर 5 दिवस. बघा मी जनरल लँग्वेजमध्ये सांगत आहे तुम्हाला कायद्याच्या भाषेमध्ये नाही सांगत आहे. तर जनरलच लक्षात ठेवा तुम्हाला येतेच. फक्त क्वेश्चन बरोबर वाचा पेपरमध्ये. नेक्स्ट आहे माहितीच्या विनंती अर्जावर काय कारवाई होते? म्हणजे नंतर आपण रिक्वेस्ट केली आता आपलं काम संपलं त्याच्यानंतर त्याच्यावर काय कारवाई होते? तर काय आहे, पहिलं आहे 30 दिवसाच्या आत तो निकाली लावावा लागते. 30 दिवसात. शक्य तितक्या लवकर म्हणजे 30 दिवसाच्या आत. त्याच्यापेक्षा म्हणजे जास्त वेळ नाही. 30 दिवस मॅक्सिमम. ठीक आहे. आणि इथे एक अपवाद असा आहे का जर जर ती माहिती जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याची बद्दल असेल, जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल असेल, म्हणजे कोणाचा जीवनाचा आणि मरण्याचा म्हणजे एवढा मोठा विषय असेल, तर ते 48 तासाच्या आतच द्यावी. दोन्ही क्वेशन विचारले. का मग मॅक्सिमम किती दिवसात दिसायचे? 30 दिवस आणि जर जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या बद्दल असेल, तर 48 तास लक्षात ठेवा. नेक्स्ट. त्याच्यानंतर आहे फीजबद्दल. तर कसं आहे माहिती आहे, जे दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती आहे, त्यांना कोणतीही फी द्यावी लागत नाही. बाकी जनरल व्यक्ती म्हणजे ओपनवाले त्याला द्यायला लागते. दारिद्र्य रेषेखाली जर व्यक्ती आहे, तर त्याला काहीच फीस द्यावी लागत नाही. आणि दुसरं आहे का जर त्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात किंवा ते माहिती देण्यासाठी काही खर्च लागत असेल, तो खर्च पण त्याला द्यावा लागतो. पण दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीला काहीच फीस द्यावी लागत नाही. काहीच नाही द्यायला लागत. लक्षात ठेवा पी-वाय-क्यू आहे. त्याच्यानंतर आहे का जर जनमाहिती अधिकाऱ्याला ते आर्टिकल 7 मध्येच मेन्शन आहे का बस जनमाहिती अधिकाऱ्यानं जर आर-टी-आयचा जो रिक्वेस्ट आहे, ते जर नाकारली असेल, तर त्याचा काय परिणाम होतो? तर पहिले तर तिथं मेन्शन करावं लागते, म्हणजे ते जे रिक्वेस्ट कॅन्सल करायचं ते बघा का बरं? त्याची कारणे मेन्शन करावं लागते त्याच म्हणजे याच्यावर. त्याच्यानंतर याची अपील आपण कुठं करू शकतो? अपीलबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्यात द्यावी लागते. पहिले तर कोणती इन्फॉर्मेशन द्यावी लागते, का का हा अर्ज फेटाळण्यात आला आणि दुसरा आहे का याची अपील मी म्हणजे जर मला हे निर्णय मान्य नसेल, तर मी याची अपील कोणाविरुद्ध करू शकतो? तर हे पण मेन्शन असते. जर जनमाहिती अधिकाऱ्यानं नाकारला असेल तर. पी-वाय-क्यू आहे, करायचा आहे. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 7 झालं. आर्टिकल 8. आर्टिकल 8 मध्ये मेन्शन आहे माहिती देण्याला अपवाद. म्हणजे कोणती अशी माहिती जी आपण देऊ नाही शकत. ते कोणत्यामध्ये मेन्शन आहे आर्टिकल 8 मध्ये. तर कोणती माहिती आहे ते? जर
ती माहिती दिल्यानंतर देशाच्या म्हणजे भारताच्या सार्वभौमत्व, एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षेला, युद्धविषयक, वैज्ञानिक किंवा आर्थिक इतर संबंधाला दोष होऊ शकते, म्हणजे नुकसान होऊ शकते अशी इन्फॉर्मेशन असेल तर ते जनमाहिती अधिकारी नाही देऊ शकत. तर हे पाठ करायचं का नाही, फक्त जनरल वाचून घ्या एक वेळा, का बघ सार्वभौमत्व, एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा, याला म्हणजे जनरल आहे, लक्षात येते वाचल्याबरोबर आपल्याला. त्याच्यानंतर अजून कोणती इन्फॉर्मेशन, जर संसद आणि राज्य विधिमंडळाचे विशेष अधिकार भंग होत असेल तर, त्रयस्थ पक्षाची पर्सनल इन्फॉर्मेशन फक्त वाचून घ्या. कॅबिनेटचे निर्णय, जर्नल आहे. त्याच्यानंतर खाजगी माहिती म्हणजे पर्सनल माहिती, ठीक आहे ना, म्हणजे सगळंच आहे, जनरली सगळंच याच्यात येते. जर असं आलं का कोणती माहिती देता येत नाही, तर तुम्ही म्हणजे विशेष अधिकार बरोबर लक्षात ठेवायचं, तिथं वाचायचं, तुमच्या लक्षात येईल. आणि याला पण म्हणजे एक त्यांनी मेन्शन केलं आहे 8.2 मध्ये, का जर माहिती दिल्याने साध्य होणारे लोकहित जर संरक्षण हित संबंधी होणाऱ्या हानीपेक्षा जास्त असेल तर ते देता येते. म्हणजे जर हे सगळी माहिती तर आहेच, याला देता तर येत नाही जनरल कंडिशनमध्ये. जर लोकहित नुकसानात येत असेल, म्हणजे लोकहित म्हणजे इथं मेन्शन काय आहे बघा, माहिती दिल्याने साध्य होणारे लोकहित जर संरक्षण हितात होणाऱ्या हानीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट असेल तर ही माहिती देणे बंधनकारक आहे, म्हणजे माहिती द्यावी लागते. तर कुठं मेन्शन आहे, 8.2 मध्ये मेन्शन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर का किती जुनी इन्फॉर्मेशन आपण मागू शकतो, तर जास्तीत जास्त 20 वर्षा पहिल्याची. लक्षात ठेवा, 2 वेळा पिवाई का किती वर्ष पुराणी आपण इन्फॉर्मेशन मागू शकतो, तर 20 वर्ष अगोदरची इन्फॉर्मेशन तुम्ही मागू शकता. त्याच्यानंतर आहे 9 मध्ये काय मेन्शन आहे, 9 मध्ये मेन्शन आहे कॉपीराईट, म्हणजे राज्य सोडून, बघा इथं वर्ड खूप इम्पॉर्टंट, राज्य सोडून इतर कोणत्याही व्यक्तीचे कॉपीराईटचे उल्लंघन जर होत असेल तर ते इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. म्हणजे 8 मध्ये पण तेच मेन्शन आहे का कोणती इन्फॉर्मेशन नाही देऊ शकत. 9 वरून असं लक्षात ठेवा, नो कॉपीराईट, म्हणजे जर कोणाच्या कॉपीराईटचे उल्लंघन होत असेल तर अशी इन्फॉर्मेशन द्यावे लागत नाही. पण राज्याचे म्हणजे बघा, एक वेळा पीवायक्यू विचारलं होतं, त्याच्यामध्ये मेन्शन होतं राज्याची कॉपीराईटचे उल्लंघन होत असेल तर देता येते. राज्याचे कॉपीराईटचं काही घेणं देणं नाही आहे. राज्याचे कॉपीराईटचं जर उल्लंघन होत असेल तर दिलं तरी चालते, पण वैयक्तिक कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक कॉपीराईटचे उल्लंघन नाही झाले पाहिजे. इथं लक्षात ठेवा, हे पीवायक्यू मध्ये चुकलं होतं, त्यांनी म्हटलं होतं का राज्याची पण कॉपीराईटचं उल्लंघन नाही झालं पाहिजे, पण झालं तर चालते, राज्याचं काही घेणं देणं नाही, लोकांचं कॉपीराईटचं उल्लंघन नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर आर्टिकल 10 बघा, मला वाटत होतं थोडं लवकर होऊन जाईल, पण व्हिडिओ थोडा लंबाच उरायला, पण बघा कसं आहे माहिती आहे, वन टॉप सोल्युशन आहे, याच्यानंतर काही करण्याची गरज राहणार नाही, तसं मी लवकर थोडा फास्ट करतो. सेव्हरॅबिलिटी, आर्टिकल 10 मध्ये सेव्हरॅबिलिटी म्हणजे पृथक्करण नमूद आहे, माहितीचे विलगीकरण. आता हे विलगीकरण किंवा पृथक्करण काय असते किंवा सेव्हरॅबिलिटी काय असते, म्हणजे जर तुम्ही कोणती इन्फॉर्मेशन मागितली पण त्याचा काही हिस्सा म्हणजे काही पार्ट म्हणजे अधिकारी देऊ शकतो आणि काही पार्ट सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे काही इन्फॉर्मेशन अशी आहे, की जे देण्यालायक आहे, पण काही इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह आहे. तर आपण असं पूर्णपैकी करून म्हणू नाही शकत ना त्याला, म्हणजे अधिकारी असं पूर्णपैकी नागरिकाला असं म्हणू नाही शकत, की मी पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार नाही. तर तो काय करू शकते, त्या इन्फॉर्मेशनला तोडू शकते. म्हणजे एक डॉक्युमेंट आहे, त्याच्यातलं पेज नंबर 1 ची इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह आहे, ते द्याने लागत, म्हणजे देऊ नाही शकत, आणि पेज नंबर 2 वाली देऊ शकते. तर तो काय करणार, सेव्हरॅबिलिटी, त्याला पृथक्करण करणार, म्हणजे त्याला तोडून म्हणजे माहिती अर्धी करून जे इन्फॉर्मेशन देऊ शकते तेवढी इन्फॉर्मेशन देऊ करणार. तुम्ही समजू राहिले मी काय म्हणणं आहे मला, समजत असेल बस तेवढंच आहे. सेव्हरॅबिलिटी म्हणजे पृथक्करण, म्हणजे इन्फॉर्मेशन तोडून देऊ शकतो आपण. एक वेळा वाचून घेऊ. अर्जदाराने मागितलेली मधली माहिती, नाकारलेली माहिती देऊ शकता, ते अशी माहिती वेगळी करून देऊ शकते. म्हणजे तेच मेन्शन आहे का जर 100 पैकी जर 50% इन्फॉर्मेशन सेन्सिटिव्ह असेल तर ते थांबून बाकीची 50% इन्फॉर्मेशन देऊन द्यावी. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 11. आर्टिकल 11 आहे थर्ड पार्टीसाठी. हे कमीत कमी 15 वेळा पीवायक्यू आहे. का थर्ड पार्टीसाठी कोणता आहे, त्रयस्थ पक्ष, याच्यासाठी कोणता आर्टिकल आहे, आर्टिकल 11 बघा, 1.1 त्रयस्थ पक्षासाठी आहे. का त्रयस्थ पक्ष तर सांगाल तुम्हाला कोणता व्यक्ती ते त्रयस्थ पक्ष, म्हणजे जो व्यक्ती माहितीची रिक्वेस्ट करत आहे तो व्यक्ती सोडून आणि पब्लिक ऑथॉरिटी, हे दोन्हीच येतात. तर काय आहे इथं काय मेन्शन आहे का जर म्हणजे मी आरटीआयची रिक्वेस्ट केली आणि ते जर त्रयस्थ पक्ष म्हणजे तिसऱ्या व्यक्तीबद्दल आहे,
तिसऱ्या व्यक्तीबद्दल आहे, तर तो काय जनमाहिती अधिकारी काय करेल, त्याची कन्सेंट घेईल, म्हणजे त्याला विचारेल त्रयस्थ पक्षाला का मी तुझी इन्फॉर्मेशन देऊ का? तर ते विचारण्यासाठी त्याच्याजवळ किती दिवस आहे, तर 5 दिवस आहे. जनमाहिती अधिकाऱ्याला त्रयस्थ पक्षाची परमिशन घेण्यासाठी किती दिवस आहे, 5 दिवस. समोर जाऊ. आणि त्याच्यानंतर दुसरा, आता ते जो थर्ड पार्टी व्यक्ती आहे, त्याला त्या रिक्वेस्टवर ऍक्शन घेण्यासाठी किती दिवस आहे, 10 दिवस. म्हणजे 5 दिवस जनमाहिती अधिकाऱ्याला आहे का त्याच्याकडे परमिशन घ्यायची, आणि 10 दिवस त्या व्यक्तीकडे त्रयस्थ पक्षाकडे आहे का बा त्या ऍक्शनवर काय म्हणजे नकार द्यायचा काय हो म्हणायचं. आणि त्याच्यानंतर आहे का बा ओव्हरऑल जर म्हणजे किती दिवसात जर इन्फॉर्मेशन त्रयस्थ पक्षाची रिलेटेड असेल तर किती दिवसात द्यावी, 40 दिवसाच्या आत द्यावी. आणि जनरल जर इन्फॉर्मेशन असेल तर 30 दिवसाच्या आत द्यावी. नेक्स्ट, आता बघा इथून नाही काय लागलं आपलं केंद्रीय माहिती आयोग. आपण काय करू, केंद्रीय माहिती आयोग बघू. सेम एक्झॅक्टली कॉपी आहे राज्य माहिती आयुक्ताची. आयुक्त किंवा जनमाहिती अधिकारी सेम आहे. बघा लक्ष ठेवायचं थोडं. 12, 13 आणि 14, 12, 13 आणि 14 कोणासाठी आहे, केंद्रासाठी, केंद्रीय माहिती आयोगसाठी. आणि 16, 17 आणि 18 सॉरी 12, 13, 14 झाले, आणि 15, 16 आणि 17, 15, 16, 17 हे कोणासाठी आहे, राज्यासाठी. एवढंच लक्षात ठेवा. तर आता बघा केंद्रीय माहिती आयोग काय, तर आपण 12 मध्ये काय दिलेलं आहे, केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे. केंद्रीय माहिती आयोग स्थापन करणे, त्याची रचना कशी असेल, रचना पण याच्यामध्ये मेन्शन आहे. एक मुख्य आयुक्त असेल, मुख्य माहिती आयुक्त, आणि जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त. एक मुख्य माहिती आयुक्त आणि 10 जास्तीत जास्त माहिती आयुक्त. एकच मुख्य माहिती आयुक्त आहे आणि 10 जास्तीत जास्त माहिती आयुक्त आहे. PYQ आहे 2 वेळा. बहुतेक आता राज्यसेवा 24 मध्ये विचारला होता. त्याच्यानंतर आहे का बा मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती कोण करतो, किंवा इतर आयुक्तांची. मुख्य माहिती आयुक्त आणि इतर आयुक्तांची नियुक्ती कोण करतो, तर तसं राष्ट्रपती करतात केंद्र, आणि राज्यामध्ये राज्यपाल करतात, पण त्याला रिकमेंडेशन करण्यासाठी एक कमिटी असते. तर ते कमिटीचे मेंबर कोण कोण असतात ते पण विचारलंय. पंतप्रधान आपल्याला माहिती जनरल आहे, विरोधी पक्षनेता लोकसभेचा जनरल आहे. तिसरं लक्षात ठेवायचं, कॅबिनेट मंत्री, पंतप्रधानाने नामनिश्चित केलेला कॅबिनेट मंत्री. पंतप्रधान, लोकसभेचा विरोधी पक्षनेता, हे दोन जनरली कोणतीही कमिटी आली ना, हे दोन असतातच. जनरल बीट सांगा, ते तुक्का मारायचा तर याच्यावरून मारू शकता. पंतप्रधान आणि लोकसभा विरोधी पक्ष नेता असतोच. कोणाची अपॉइंटमेंटची रिलेटेड जर कमिटी असेल तर तिसरं लक्षात ठेवायचा, एक कॅबिनेट मंत्री असतो जो पंतप्रधानाने नामनिर्देशित केलेला असतो. ठीक आहे की. आणि दुसरं हे लक्षात, जनरल आहे. माहिती आयोग जो आहे ना, त्या स्वायत्त म्हणून काम करतो. जनरल आहे. त्याच्यानंतर तो केंद्रीय माहिती आयोगाला कुठं आहे, तर दिल्लीला आहे. जनरल आहे, जाऊ दे. त्याच्यानंतर 13 मध्ये काय, 12 मध्ये काय, त्याची स्थापना. 13 मध्ये काय, कार्यकाळ आणि सेवासाठी. आयोगाचे कार्यकाळ आणि सेवासाठी कुठं आहे, 13 मध्ये. तर बघू काय, मुख्य माहिती आयुक्ताचा कार्यकाळ काय होता, पहिले 5 वर्ष होता. पहिले काय होता, 5 वर्ष होता. पण 2019 मध्ये मी सांगितलं चेंज केलं आपण, तर काय चेंज केलं, आर्टिकल 13, 16 आणि एक 27 किंवा 28 असेल बहुतेक, या आर्टिकल मध्ये आपण चेंज केलं होतं. तर 13 आणि 16 लक्षात ठेवायचा. तर 13 मध्ये काय चेंज केलं का बा, जो मुख्य माहिती आयुक्त आहे त्याचा कार्यकाळ केंद्र सरकारच्या मर्जीपर्यंत असेल. केंद्र सरकार तेवढा, म्हणजे ते 5 वर्ष पण असू शकते किंवा 15 वर्ष पण असू शकते. पण तिथं एक अट टाकलेली आहे ऍक्टनं, 65 वर्षापेक्षा जास्त वयाचा व्यक्ती आपण करू शकत नाही. म्हणजे 65 वर्ष मॅक्सिमम आहे मुख्य माहिती आयुक्तासाठी. ठीक आहे. सेम माहिती आयुक्तासाठी पण सेम आहे, त्याची वयाची अट पण 65 वर्षच आहे. हे कायद्यामध्ये मेन्शन आहे. पण जर त्यांना आता जर असं म्हटलं का बाबा 5 वर्ष मुख्य माहिती आयुक्तांचा कार्यकाळ असतो, तो तिथं चुकीचं असणार. आता 2019 नंतर जर क्वेश्चन असेल तर. एक इथं इन्फॉर्मेशन आहे ऍडिशनल. कसं आहे, जर म्हणजे आता एक माहिती आयुक्त आहे आणि एक मुख्य माहिती आयुक्त आहे. मुख्य माहिती आयुक्त रिटायर झाले, तर माहिती आयुक्तालाच आपण काय केलं, मुख्य माहिती आयुक्त केलं. तर जर तो माहिती आयुक्ताचा अडीच वर्षाचा कार्यकाळ जर संपला असेल, तर तो फक्त 2.5 वर्षासाठीच मुख्य माहिती आयुक्त म्हणून काम करेल, 5 वर्षासाठी नाही करणार. एक्झाम्पल म्हणून म्हणत आहे का, म्हणजे उरलेला जो त्याचा आयुक्त म्हणून जो कार्यकाळ त्याचा उरलेला होता, तेवढाच कार्यकाळ तो मुख्य माहिती आयुक्त म्हणून करू शकेल, पूर्ण नाही. बघा इथं लिहिलेच आहे, प्रत्येक माहिती आयुक्त आपले पद रिक्त केल्यानंतर अशा वेळी एकूण कार्यकाळ 5 वर्षापेक्षा जास्त असणार नाही. म्हणजे तेच आहे, समोर मेन्शन आहे तसं. समोर जाऊ, एक मिनिट.
म्हणजे उर्वरित कार्यकाळ असतो, ठीक आहे ना. म्हणजे ते 65 वर्षाच्या वर जाऊ नाही शकत आणि जर म्हणजे केंद्राने ठरवलं असेल 5 वर्ष, त्याच्यावर ते निघू शकत. नियुक्ती कोण करेल? राष्ट्रपती. राजीनामा राष्ट्रपती. जनरलला जाऊ द्या, काही कामाचं नाही एवढं. 14 मध्ये काय दिलेलं आहे? त्यांना पदावरून काढणे, पदावरून त्यांना दूर करणे. तर कोण करेल? राष्ट्रपतीच काढेल. त्यांनीच नियुक्ती केली होती, तेच काढेल. ठीक आहे. राज्यामध्ये कोण काढेल? राज्यपाल काढेल. पण कोणानुसार काढेल? तर सुप्रीम कोर्टच्या इन्क्वायरी नंतर. इथं हायकोर्ट नाही आहे, ठीक आहे ना. सुप्रीम कोर्टच्या इन्क्वायरी नंतर. आणि तिथं पण म्हणजे जर राज्यामध्ये गेलो तिथं पण सुप्रीम कोर्टची इन्क्वायरी. आणि एक सांगतो पॉलिटीमध्ये, कुठेही जर इन्क्वायरी आली ते फक्त सुप्रीम कोर्टचीच आहे, हायकोर्टची इन्क्वायरी नसते. इन्क्वायरी नेहमी सुप्रीम कोर्टची पूर्ण संविधानामध्ये, मी जेवढं वाचते त्यानुसार. तरी बीट सांगतो तुमच्या फायद्यातील, म्हणजे कामी. आणि त्याचा म्हणजे कारण काय आहे? तर गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता. गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता ह्या आधारावर मुख्य माहिती आयुक्तांना दूर केले जाऊ शकते, पण त्याची इन्क्वायरी कोण करणार? सुप्रीम कोर्टच्या इन्क्वायरी नंतर. पण याला अपवाद आहे, जर तो व्यक्ती म्हणते नादार झाला असेल, नादार म्हणजे त्यानं कर्ज घेऊन चुकवले नसेल, तो मॅड झाला असेल किंवा तो कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सक्षम नसेल, तर अशा वेळी सुप्रीम कोर्टची कन्सेंट घ्यावी लागत, डायरेक्ट करून द्यावी लागते. तेच लक्षात ठेवा तुम्ही फक्त. इथं एक गोष्ट सांगतो तुम्हाला, का इथं जे हे आहे ना आपल्या काय म्हणते, गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता कोणाहीसाठी ना हेच कारण असतात. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला संविधानिक पदावरून जर काढायचे असेल तर त्याचे कारण दोनच असतात, गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता. फक्त राष्ट्रपती याला अपवाद आहे, राष्ट्रपतीसाठी वेगळे आहे. तर कोणते आहे तुम्ही वाचून घ्यायचा, पण राष्ट्रपतीसाठी वेगळे आहे. बाकी सगळ्यांसाठी गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता, कॅग असो, आपला त्यामध्ये इलेक्शन कमिशनर असो किंवा आपले लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असो, सगळ्यासाठी सेमच आहे. बघा इथं आपलं केंद्र संपलं, राज्यासाठी काय सांगितलं? 15, 16 आणि 17 ते तुम्ही करून घ्यायचा किंवा करण्याची गरज नाही. जे केंद्रासाठी सांगितलं ते सगळं का राज्यासाठी लागू ॲज इट इज सेम. कार्यकाळ पण 65 वर्षाचा आहे. आणि कमिटीमध्ये कोण असेल? तिकडे पंतप्रधान होतं, तिकडे काय? मुख्यमंत्री. तेवढं मला असं वाटते मेन्समध्ये तेवढं लॉजिक तुम्ही लावणार आहे. बघा, आणि तिथं एक पॉईंट सांगायचं राहिलं होतं, याची पुन्हा नियुक्ती नाही करता येत आपल्याला. पुन्हा नियुक्ती करता येत नाही, केंद्राची पण नाही, राज्याची पण नाही. आणि केंद्र आणि राज्य म्हणजे राज्य माहिती आयुक्त असो किंवा केंद्र माहिती आयुक्त असो, दोघांसाठी पण 65 वर्षच आहे. काही अपवाद नाही. तेच म्हणून राहिलो मी, केंद्र आणि राज्य एक्झॅक्टली कॉपी पेस्ट आहे एकमेकाची, बाकी काहीच नाही. पुन्हा नियुक्ती नाही, सेम. डायरेक्ट आता आपण येऊ आर्टिकल 18 वर. आपण बघितलं 12, 13, 14 केंद्रासाठी, 15, 16, 17 राज्यासाठी. आता आपण बघणार आहे म्हणजे आर्टिकल 18 मध्ये काय दिलेलं आहे, तर आयोगाचे अधिकार व कार्य. 18 मध्ये काय दिलेलं आहे? आयोगाचे अधिकार व कार्य. ते काय करतात? एकाकडे आर्टिकल देतात, एकाकडे जोड्या लावायला देतात. हे आर्टिकल नेहमी असतो त्याच्यात. आता आपण बघू काय ह्या आर्टिकल मध्ये म्हणजे काय काय नमूद आहे, म्हणजे आयोगाचे अधिकार कोणकोणते आहेत. सगळ्यात पहिले तर जे त्याच्याकडे तक्रारी आलेल्या आहे त्याची चौकशी करणे. एक तर काय करू शकते, माहिती देण्यापासून विलंब म्हणजे नकार देऊ शकते, किंवा माहिती अधिकाऱ्याला सांगू शकते का बा इन्फॉर्मेशन देऊन टाका. जर असं वाटत असेल त्यांना का देणे गरजेचं आहे, आणि जर असं वाटलं का देणे गरजेचे नाही म्हणजे देऊ शकत नाही, तर ते नकारू शकतात. म्हणजे नकारू शकतात किंवा देऊ करू शकतात. म्हणजे हे त्याचे अधिकार आहे. समोर अजून काही आहे बघू. आणि याला कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजरचे म्हणजे दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. पीवाय काय, फौजदारी न्यायालयाचे नाही, दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. कोणाला? माहिती आयोगाला. माहिती आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतात. तुम्ही सांगा लोक अदालतला कोणाचे अधिकार असतात? सेमच आहे, जास्त काही नाही, सेम, वेगळं नाही. त्याला पण दिवाणी अधिकार असतात. एक इथं अपवाद आहे, ते म्हणजे याच्यात शिक्षा देण्याचा अधिकार नाही आहे. शिक्षा नाही देऊ शकत. म्हणजे त्याच्या विरुद्ध विभागीय कारवाई होऊ शकते, पण त्याला शिक्षा नाही देऊ शकत. हे लक्षात ठेवायचं. शिक्षा म्हणजे तुम्ही शिक्षा कसं, का एखादा जनमाहिती अधिकारी त्यांना जाणबुजून इन्फॉर्मेशन नाही दिली असं, आणि आयोगाला वाटलं की जाणबुजून दिली, तर त्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी करता येते, पण त्याला शिक्षा नाही देता येत. त्याच्यानंतर आहे अपील. म्हणजे 19 मध्ये अपील आहे. अपील म्हणजे अधिकारानंतर काय येईन? अपील. तर अपील बद्दल इथं खूप काही दिलेलं आहे, मी तुम्हाला एवढंच सांगतो. पहिली अपील 30 दिवसात करावी लागते, दुसरी अपील 90 दिवसाच्या आत करावी लागते. पहिली अपील बघा इथं लिहिलंच आहे वरचं. पहिली अपील
30 दिवसाच्या आत, दुसरी अपील 90 दिवसाच्या आत. आणि म्हणजे पहिली अपील कोणाकडे करतो? पहिला अपिली अधिकारी असतो आणि दुसरा अपिली अधिकारी असतो. जास्त काही त्याच्यात पाठ करण्यासारखं नाही, फक्त एक डेज लक्षात ठेवा. पहिली अपील 30 दिवसाच्या आत, जास्तीत जास्त 45 दिवस आणि दुसरी अपील 90 दिवसाच्या आत. बाकी तर काही कामच नाही. समोर जाऊ. हे पण ठीक आहे. हे पण लक्षात ठेवा का त्याच्यावर निर्णय किती दिवसात घेईल. तर 30 दिवसात आपण अपील करू पहिली आणि त्याच्यावर निर्णय पण 30 दिवसातच घ्यावा लागेल. कोणाला? आयोगाला. आयोगाला म्हणजे पहिला अपिली अधिकाऱ्याला. आयोगावर तो नंतर जाईल. बरोबर ना? पहिली अपील अधिकाऱ्याला 30 दिवसाच्या आत निर्णय घ्यावे लागेल. आणि एक असं विचारू शकते का किती अपील मेन्शन आहे? तर अपील तर 2च मेन्शन आहे, पण तसं 3 अपील करता येते. पहिल्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे, दुसऱ्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे, तिसरी अपील जी आहे आयोगाकडे असते. 30 दिवसाच्या आत. बाकी हे काही कामाचं नाही, जास्त डीप जाऊ नका. शिक्षा 20 मध्ये शिक्षा 20 रुपयाचा दंड, असं लक्षात ठेवायचं. 20 रुपयाचा दंड. तर दंड काय देता येते? 250 पासून तर 25,000 पर्यंत दंड देता येते. कोणाला? जनमाहिती अधिकाऱ्याला. 250 पासून तर 25,000 पर्यंत दंड देता येते. हे लक्षात ठेवजा. हे विचारलं आहे. किती दंड? 250 पासून तर 25,000 पर्यंत दंड देता येते. आणि कोणाविरुद्ध आहे? जनमाहिती अधिकाराविरुद्ध. किंवा म्हणजे जनमाहिती अधिकाराविरुद्ध अपिली अधिकारी करेल आणि अपिली अधिकाराविरुद्ध कोण करेल? दुसरा अपिली अधिकारी करेल आणि दुसऱ्या अपिली अधिकारी विरुद्ध कोण करेल? आयोग करेल. असं. त्याच्यामध्ये मी जास्त डीप जात नाही. वरवर एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे जसं आपण हायरार्कीमध्ये वर जाऊ तसं ते त्याच्यावर कारवाई करू शकतात. जर तसं आढळून आलं तर. आणि दुसरं म्हणजे त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई पण करता येते. जर ते सातत्यानं दोषी आढळले. 1 वेळा केला दंड लाव, 2 वेळा केला दंड लाव. पण ते 10 वेळा तेच करत असेल तर त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करता येते. आर्टिकल 21 कसा शुभ आहे. तर तुम्ही कसं सद्भावनेपूर्वक केलेल्या कृतीचे संरक्षण करणे, असं लक्षात ठेवू शकता. 21 म्हणजे शुभ आकडा आहे ना, तर सद्भावनेपूर्वक केलेल्या कृतीचे संरक्षण विचारल्या विभागामध्ये. तर काय आहे, म्हणजे जर एखाद्या अधिकाऱ्याने काय केली, इन्फॉर्मेशन नाही देऊ केली, पण त्याच्या मागे त्याचा जो म्हणजे काय म्हणजे मोटिव्ह म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, तो म्हणजे चांगला होता असं आयोगाला वाटले किंवा माहिती अधिकाऱ्याला वाटले किंवा पहिल्या अपिली अधिकाऱ्याला वाटले किंवा दुसऱ्या अपिली अधिकाऱ्याला वाटले, सद्भावनेपूर्वक केलेल्या कृतीचे संरक्षण करणे आर्टिकल 21 मध्ये नमूद आहे. एवढं इथं एक लक्षात ठेवा तुम्ही, सद्भावनेपूर्वक हे लक्षात ठेवा आणि आर्टिकल 21 लक्षात ठेवा. बघा आपला हा रिव्हिजन सेक्शन आहे. जास्त काही डीपमध्ये जाऊ नये आपण. त्याच्यानंतर 22 मध्ये ओव्हर रायडिंग इफेक्ट म्हणजे वरचढ असणे. तर हा कायदा कोणाला वरचढ आहे? ऑफिशियल सिक्रेसी ऍक्ट 1923 म्हटलं होतं, लक्षात ठेवा. आणि असं विचारू शकते 22 मध्ये काय मेन्शन आहे? तर ओव्हर रायडिंग इफेक्ट म्हणजे वरचढ असणे. 21 मध्ये सद्भावना, 22 मध्ये वरचढ असणे. त्याच्यानंतर 23 कोर्टाचा हस्तक्षेप नाही. म्हणजे आरटीआय विरुद्ध आपल्याला अपील फक्त आयोगापर्यंतच करता येते. पहिला अपील अधिकारी, दुसरा अपील अधिकारी, त्याच्यानंतर आयोग. कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध अपील करता येत नाही. असं जर कुठं स्टेटमेंट टाकलं का आपण सुप्रीम कोर्टमध्ये किंवा हायकोर्टमध्ये त्याच्या विरुद्ध अपील करता येते, तर नाही करता येत. समोर जाऊ. 24 मध्ये तुम्हाला सांगितलं आहे का बघ, 24 मध्ये अशा संघटना म्हणजे अशा संघटना ज्यांना आरटीआय लागू नाही आहे, ते आर्टिकल 24 मध्ये नमूद आहे. आर्टिकल 24 मध्ये म्हणजे अनुसूचित 2 मध्ये. आर्टिकल 24 नुसार अनुसूचित 2 बनलेली आहे. त्याच्यामध्ये मेन्शन आहे. पण इथे एक अजून गोष्ट मेन्शन आहे, की जर मानवी हक्काचे उल्लंघन होत असेल तर हे इन्फॉर्मेशन द्यावी लागते. म्हणजे यांच्या संघटनेविरुद्ध पण इथं 2 वर्ड इम्पॉर्टंट, भ्रष्टाचार आणि मानवी हक्काचे उल्लंघन होत असेल तर हे जे संघटना आहे यांची पण इन्फॉर्मेशन द्यावी लागते जर भ्रष्टाचाराचे आरोप असेल किंवा मानवी हक्काचे उल्लंघन झाले असेल तर. आणि ते संघटना कोणत्या ते बघणारच आहे आपण समोर. आणि ह्या यादीमध्ये कोण ऍड करू शकते? केंद्र सरकार. राज्य सरकारने केंद्र सरकार ऍड करू शकते. समोर जाऊ. समोर बाकी काही कामाचं नाही. 25 मध्ये अहवाल देणे. 25 मध्ये अहवाल आहे. 25 मध्ये अहवाल आहे, लक्षात ठेवा. 26 जाऊ द्या, 26 कामाचं नाही. 27 आणि 28 लक्षात ठेवता. 27 मध्ये काय आहे? अप्रोप्रिएट
ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट नियम तयार करणे, म्हणजे उपनियम तयार करणे. नियम तयार करणे किंवा उपनियम तयार करण्याचे काम जर ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट करत असेल तर ते कोणत्या आर्टिकलनुसार करतात? 27 नुसार. आणि 28 मध्ये पण तसंच काही आहे. 28 मध्ये लिहिलेलं आहे म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटी. कॉम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे सक्षम अधिकारी. आपण म्हटलं होतं प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक सक्षम अधिकारी असतो. तो त्याच्यामध्ये काही ना काही रूल बनवू शकतो, म्हणजे उपनियम आपण बनवू शकतो. तर ते कुठं नमूद आहे? तर आर्टिकल 28 मध्ये नमूद आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटी. आणि 27 मध्ये काय? सक्षम प्राधिकारी. 27 आणि 28 एकासोबत लक्षात ठेवा. आणि हे जे उपनियम आहे हे म्हणजे आर्टिकल 29 नुसार हे जे नियम किंवा उपनियम बनवलेले आहे सक्षम प्राधिकाऱ्याने किंवा कॉम्पिटंट अधिकाऱ्याने किंवा पब्लिक ऑथॉरिटीने हे जे उपनियम बनवले आहे ते 30 दिवसाच्या आत फक्त लक्षात ठेवा, 30 दिवसाच्या आत केंद्र किंवा राज्य शासनाच्या समोर ठेवावे लागतात. म्हणजे सभागृहापुढे मांडावं लागतात का आम्ही हे चेंजेस केलेले आहे. त्याच्यानंतर ते अप्रूव्ह होतात. त्याच्यानंतर 30 मध्ये काय आहे? 30 मध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा का म्हणजे अडचणी दूर करणे. कायद्यातील अडचणी दूर करणे हे काम केंद्र सरकारचे आहे. कायद्यातील अडचणी दूर करणे. 31 हे आर्टिकल जास्त इम्पॉर्टंट नाही म्हणून जास्त सरळ घेत आहे. आणि त्याच्यानंतर आहे माहिती स्वातंत्र्याचा कायदा हा रद्द करण्यात आला होता आरटीआय नुसार. तर आरटीआय नुसार कोणता कायदा रद्द झाला होता? तर माहिती स्वातंत्र्याचा कायदा 2002. हे पण पीवायक्यू आहे. कोणता कायदा रद्द झाला होता? तर माहिती स्वातंत्र्याचा कायदा 2002. आणि माहिती स्वातंत्र्याचा कायदा कधीचा आहे? 2002चा आहे. एवढंच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता आली आपल्याकडे सूची. अनुसूच्या 2 होते. सांगितलं होतं पहिल्या अनुसूचीमध्ये शपथ दिलेली आहे, दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे? संघटना दिलेल्या आहे, कोणत्या संघटना आहे म्हणून. तर ते संघटना पाहू आपण 24 मध्ये. बघा एक तुम्हाला सांगतो. बघा इथं 26 संघटना नमूद आहे. तसं इथं संघटना अजून वाढल्या आहे म्हणजे, पण जेवढ्या मी सांगतो तेवढं लक्षात ठेवा. जेव्हाही असं आलं तर 24 आता 26 आपण पाठ करू शकत नाही. तर पोलीस डिपार्टमेंटच्या रिलेटेड किंवा इन्व्हेस्टिगेशनच्या रिलेटेड कोणतीही जर डिपार्टमेंट असेल, कोणतीही जर संघटना असेल तर ते संघटना याच्यामध्ये येते. म्हणजे याच्याबद्दल आपण माहिती मागू शकत नाही. अनुसूची 2 मध्ये कोणती संघटना येते? तर इन्व्हेस्टिगेशनची रिलेटेड, पोलीस डिपार्टमेंटची रिलेटेड असे. जसं इथं बघा इंटेलिजन्स ब्युरो आहे, रॉ आहे. आणि काही वेगळे असेल तर मी सांगतोच. बघा एव्हिएशन रिसर्च सेंटर लक्षात ठेवायचं. एव्हिएशन रिसर्च सेंटर. आणि फोर्स तो सगळेच येतात. आसाम रायफल पण येतात. हे बाकीचं जनरल आहे. ठीक आहे. फक्त रेल्वे पोलीस येत नाही हे लक्षात ठेवायचं. आरपीएफ रेल्वे ह्या संघटनामध्ये येत नाही. म्हणजे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आपण मागू शकतो. आणि आता हे 2025 मध्ये एक संघटना ऍड झाली याच्यात, CERT लक्षात ठेवायचा. याला आरटीआय लागू केलं. ठीक आहे. आणि आता हे म्हणजे याचे केसेसवर पण पीवायक्यू आहे. लवकर पाहून घेऊ कोणते केसेस आहेत. इम्पॉर्टंट वाले सांगतो फक्त. आणि एक इथं क्वेश्चन विचारतो तुम्हाला. हे जे ना पॉलिटिकल पार्टी विरुद्ध पण म्हणजे आपल्याला आरटीआय टाकता येते. तर ते कोणत्या केसनुसार झालं होतं? तर श्री एस सी अग्रवाल ह्या केसमध्ये पॉलिटिकल पार्टीला पण आरटीआय लागू आहे असे सुप्रीम कोर्टने म्हटले होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा आगेश कुमार वर्सेस यूपीएससी. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टनं म्हटलं होतं का जे यूपीएससीचे मार्क आहे ते पण आपल्याला आरटीआय मध्ये मागवता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर हे सगळ्यात इम्पॉर्टंट केस आहे अश्विनी के सिंग केस. याच्यामध्ये म्हटलं होतं का हे जो आपला राईट टू इन्फॉर्मेशन आहे हा फंडामेंटल राईट आहे. कोणत्या आर्टिकल नुसार? 19(1) नुसार. बाकी अजून काही इम्पॉर्टंट बघू. बघा हे सगळं तर आपण बघितलंच आहे. फक्त एक वेळा रिवाइज करून देतो. कधी लागू झालं होतं काय कायदा? 15 जून आणि 12 ऑक्टोबर लक्षात ठेवजा. जुआ लक्षात ठेवला होता आपण, जुआ. बरोबर. हे बाकी कामाचं नाही आहे. कमिटी तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री असतो, विरोधी पक्षनेता असतो, कॅबिनेट असतो. बाकी सेंटरमध्ये सगळं नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. आणि राज्यामध्ये राज्यपाल सगळं. आणि फक्त चौकशी एक अपवाद आहे. चौकशी राज्य आणि केंद्रामध्ये सेम आहे सर्वोच्च न्यायालयाची. हे लक्षात ठेवायचं. आणि त्याचं तुम्हाला सांगाल कुठं पण आलं तर सर्वोच्च न्यायालयाची चौकशी दुसरी नाही आहे. पुन्हा नियुक्ती होत नाही. हा हे लक्षात ठेवायचा. पहिले जे आपले सेंटर इन्फॉर्मेशन म्हणजे पहिले माहिती आयुक्त कोण होते? तर वजाहत हबीबुल्ला.
वजाहत हबीबुल्ला. वजाहत हबीबुल्ला. आणि आता कोण आहे तुम्ही बघून घ्या. मी तुम्हाला सांगतो कोणीतरी गोयल आहे. राजकुमार गोयल बहुतेक. पण एक वेळा कन्फर्म करता. हे व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही सर्च करता का बा कोण आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे म्हणजे डायरेक्ट हे दिलेलं आहे का बस शॉर्टमध्ये कलमा कोणती कलममध्ये काय, तर एक वेळा रिव्हिजन म्हणून आपण बघून घेऊ. स्किप नाही करू, बघून घेऊ. पहिल्यामध्ये व्याख्या आहे, दोनमध्ये पहिल्यामध्ये नाव आहे, दुसऱ्यामध्ये व्याख्या आहे. प्रत्येक ऍक्टमध्ये पहिल्यामध्ये नाव असते, दुसऱ्यामध्ये व्याख्या आहे. काही इम्पॉर्टंट. तिसऱ्यामध्ये माहितीचा अधिकार आहे. चौथ्यामध्ये काय आहे तर सार्वजनिक प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्या. 5 मध्ये जनमाहिती अधिकारी. 6 मध्ये काय आहे माहिती मिळवण्यासाठी अर्ज करणे. आणि त्याच्यानंतर 7 मध्ये काय त्या अर्जावर काय कारवाई होईल. 8 मध्ये आहे का बा कोणती माहिती आपण देणार नाही. 9 मध्ये कॉपीराईट आहे पण राज्य व्यतिरिक्त कॉपीराईट. 10 मध्ये काय आहे सेव्हरॅबिलिटीचा सिद्धांत, डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरॅबिलिटी. तर काय असते पृथक्करण. मी सांगाल इन्फॉर्मेशन तोडून देता येते आपल्याला. 11 मध्ये थर्ड पार्टी विचारू शकते. थर्ड पार्टी कशामध्ये मेन्शन आहे 11 मध्ये. 12, 13 आणि 14 केंद्र माहिती आयोग. 15, 16, 17 राज्य माहिती आयोग. 18 खूप इम्पॉर्टंट आहे माहिती आयोगाचे अधिकार राज्याचे पण आणि केंद्राचे पण एकामध्ये आहे. 19 अपील लक्षात ठेवता 19 मध्ये आहे. कधी 30 दिवस आणि 90 दिवस. बस तेवढंच लक्षात ठेवा, जास्त डीप मध्ये नका जाऊ. त्याच्यानंतर 20 मध्ये शिक्षा, 20 रुपयाचा दंड सांगितलं होतं. 250 पासून तर 25,000 पर्यंत दंड देता येते. त्याच्यानंतर 21 शुभ आकडा आहे म्हणून असं लक्षात ठेवा. सद्भावनेपूर्वक केलेल्या कृतीचे संरक्षण म्हणजे जर एखादी इन्फॉर्मेशन जर कोणत्या अधिकाऱ्यांना नाही दिली असेल आणि त्याच्यामागे त्याचा जो रिझन मोटिव्ह आहे तो चांगला असेल, सद्भावनेपूर्वक असेल, तर त्याची संरक्षण ह्या आर्टिकल 21 नुसार आपण करू शकतो. 22 मध्ये ओव्हर रायडिंग इफेक्ट म्हणजे वळचढ असते. एक कायदा दुसऱ्या कायद्याचा वळचढ असते. म्हणजे हा कायदा प्रत्येक कायद्याचा वळचढ आहे, फक्त एक विसल ब्लोअर ऍक्टच्या विरुद्ध आहे, बाकी नाही. त्याच्यानंतर 23 आहे कोर्टाचा हस्तक्षेप नाही. कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. आर्टिकल खूप इम्पॉर्टंट आहे 23 मध्ये. 24 मध्ये काही संघटना लागू नाही. 25 आपण म्हटलं होतं की अहवाल देणे. 25 अहवाल लक्षात ठेवता. हे आपण PYQ आहे. अहवाल देणे म्हणजे आयोगाचा अहवाल. 26 जाऊ द्या. 27 आणि 28 लक्षात ठेवा. सुयोग्य शासनाने नियम तयार करणे हे 27 मध्ये आहे. सुयोग्य शासनाने नियम तयार करणे हे 27 मध्ये आहे. आणि 28 मध्ये पब्लिक ऑथॉरिटीने नियम तयार करणे. 29 मध्ये नियम कायदा मंडळासमोर ठेवणे. 30 मध्ये आहे का बा अडचणी दूर करणे. 30 मध्ये आहे अडचणी दूर करणे, हा पण PYQ आहे. आणि त्याच्यानंतर 31 मध्ये आधीचा कायदा रद्द होणे म्हणजे माहिती स्वतंत्र कायदा 2002 रद्द झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काही फॅक्ट आहे. RTI लागू करणारा पहिला राज्य होता तामिळनाडू. पहिला राज्य होता तामिळनाडू. महाराष्ट्राचा नंबर तुम्ही एक वेळा कन्फर्म करून घ्या. मला वाटत नाही इथं म्हणजे मेन्शन आहे म्हणून. तामिळनाडू हे पहिलं होतं, पहिलं राज्य RTI लागू करणारं पहिलं. आणि देश स्वीडन. बाकी हे फायदे तर जनरल आहे, जास्त काही डीप मध्ये करता येत नाही. आणि दुसरं एक अजून आहे का बा RTI काय कव्हर करते, तर हे लेजिस्लेशन पण कव्हर करते, ज्युडिशरी पण कव्हर करते आणि एक्झिक्युशन म्हणजे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ सगळं कव्हर करते RTI. कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. ठीक आहे. बघा इथं ते PDF संपलं आणि बाकी अजून तर काही राहिलं नाही. काही जर तुम्हाला डाऊट असेल किंवा काही मी चुकीचं बोललं असेल, होऊ शकते कधी कधी गडबडीमध्ये काही चुकीचं निघून जाते, तुम्ही कमेंट करू शकता. मी तर तुम्हाला रिप्लाय देईल. अजून काही अभ्यासाबद्दल जर तुमचं असेल डाऊट तर मला विचारू शकता. आणि दुसरं एक सांगतो, माझा अभ्यास सोडून मी हा व्हिडिओ बनवला आहे. माझा अभ्यास सोडून बनवला आहे, तर म्हणून समजून घ्या. बघ फायद्याची गोष्ट आहे. व्हिडिओ 2 वेळा बघा, एक वेळा नका बघू. एक वेळा जनरल म्हणजे नॉर्मल स्पीडवर बघा, दुसऱ्यामध्ये 2x वर बघा, पण बघून घ्या. 2 वेळा जर बघितलं तुमचा RTIचा एकही क्वेश्चन चुकणार नाही. आणि तुम्हाला RTS बद्दल व्हिडिओ पाहिजे का ते मला कमेंटमध्ये सांगा. तसं मी बनवणारच आहे, पण जर तुम्ही कमेंट केलं किंवा लाईक केलं, शेअर केलं, जे तुमचे आहे करा, नका करू, जाऊ द्या. बघा याच्यात व्हिडिओ बनवण्यामध्ये माझा पण फायदा आहे आणि तुमचा पण फायदा आहे. माझा असा फायदा आहे का माझी रिव्हिजन होती आणि तुमचा असा फायदा आहे का तुम्हाला एक कॉम्पॅक्ट व्हिडिओ भेटून जातो पूर्ण इन्फॉर्मेशन, आणि माझा एक्सपिरियन्सचा फायदा होतो. अप्रोच कशी असायला पाहिजे म्हणून. ठीक आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक किंवा शेअर करत जा जर आवडला असेल तो व्हिडिओ. धन्यवाद.